नमस्कार मित्रांनो, कशा आहात तुम्ही? चला आजच्या या व्हिडिओमध्ये मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण मित्रांनो त्याच्याबद्दल एक महत्त्वाची अपडेट्स आहे मित्रांनो। त्याच्याबद्दल आज कोणती अपडेट्स आहे मित्रांनो? महासंवाद माहिती व जनसंपर्क महासंचालन महाराष्ट्र शासन याबद्दल मित्रांनो आज कोणत्या प्रकारचे अपडेट्स आलेले ते आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहे मित्रांनो। बघा मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची तांत्रिक पडताळणी सुरू। पात्र महिलांच्या बँक खात्यात 1 रुपया जमा होईल अशा अफवावर विश्वास ठेवू नये, महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांचा मित्रांनो आज काय आहे मित्रांनो हे आजच्याच व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहे। ओके, तर मित्रांनो तुम्हाला खाली थोडे स्क्रोल केल्यानंतर आपल्याला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला राज्यात उत्तम प्रतिसाद मिळत आहे। या योजनेचा लाभ देण्यासाठी तांत्रिक पडताळणी सुरू करण्यात आली आहे। या तांत्रिक पडताळणीसाठी काही पात्र महिलांच्या बँक खात्यात 1 रुपया जमा होईल। जमा होणारा हा 1 रुपया लाभार्थ्यांच्या सन्मान निधीचा लाभ नाही, तर तांत्रिक पडताळणीचा हा एक भाग आहे। मित्रांनो तुमच्या लक्षात आलं मित्रांनो, अफवा उठत आहे की तुमच्या खात्यामध्ये फक्त 1 रुपया ट्रान्सफर करण्यात येणार आहे। ओके, अशा अफवाला बळी पडू नका। त्याच्यामध्ये स्पष्टतेने सांगितलेलं आहे की तुमच्या फक्त तांत्रिक अडचणीला जी आपल्याला टेस्ट घ्यायची आहे त्याच्याबद्दल फक्त 1 रुपया तुमच्या खात्यामध्ये ट्रान्सफर केलं जाते सध्या, आणि पुढच्या स्टेपमध्ये तुमच्या खात्यामध्ये त्या योजनेचे लाभाचे पैसे तुमच्या खात्यामध्ये ट्रान्सफर करण्यात येणार आहे, असे आवाहन महिला व बालविकास विभागाच्या मंत्री अदिती तटकरे यांनी केलं आहे। ओके, मंत्री तटकरे महिला म्हणाल्या की या योजनेद्वारे अर्ज सादर केल्या निव्वळ पात्र महिलांच्या अर्जदाराच्या खात्यात पैसे जमा होईपर्यंत या संपूर्ण प्रक्रियेची तांत्रिक पडताळणी करण्यात येत आहे। ओके, त्यासाठी प्रायोगिक तत्त्वावर काही निव्वळ महिलांच्या बँक खात्यात प्रत्येक 1 रुपया जमा करण्यात येत आहे। ओके, आता तुमचे जे अप्रूव्ह झालेले मित्रांनो सर्टिफिकेट म्हणजे माझी लाडकी बहिणीचे जी अर्ज अप्रूव्ह झालेले आहेत त्यांच्या खात्यामध्ये 15 ऑगस्टच्या अगोदर मित्रांनो तुमच्या खात्यामध्ये 1 रुपया जमा होणार आहे। असं समजू नका की फक्त तुम्हाला 1 रुपयाच येणार आहे, ते फक्त तुमच्या तांत्रिक अडचणीसाठी मित्रांनो चेकिंग चालू आहे आणि प्रक्रिया चालू आहे, तेच आहे मित्रांनो। ओके, अजून आता दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा मित्रांनो ते सुद्धा तुम्हाला समजून सांगतो मित्रांनो। ओके, दुसरा महत्त्वाचा मुद्दा मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे मराठीतील अर्ज नामंजूर होणार नाहीत, महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे। भरपूर मित्रांनो यूट्यूबवर व्हिडिओ येत आहेत आणि सोशल मीडियावर सुद्धा ट्रेंड चालत आहे की मराठीमध्ये जेवढे अर्ज भरले होते ते सुद्धा रिजेक्ट झालेले आहे। तसं काही नाही मित्रांनो, फक्त तुमचे डॉक्युमेंट्समुळे किंवा तुमच्या जी काही जर तुमचे चुकीचे डॉक्युमेंट्स वगैरे भरण्यात आलेले आहे त्याच्याबद्दल मित्रांनो तुम्हाला हे करण्यात आलेलं आहे की रिजेक्ट झालेले आहे। ओके, असं कोणताही विषय नाही की तुमचे डॉक्युमेंट्स मराठीत भरल्यामुळे रिजेक्ट झालेले। आता मित्रांनो ही तुमचा दुसरा मुद्दा विषय तुम्हाला समजून सांगतो मित्रांनो, माझी लाडकी बहीण योजनेला राज्यात उत्तम प्रतिसाद मिळत आहे। या योजनेसाठी मराठीमध्ये अर्ज करण्यात आले आहेत। पात्र महिलांच्या मराठी भाषेमध्ये केलेले अर्ज ग्राह्य धरले जातील। मराठीमधील अर्ज नामंजूर होणार नाहीत, असे महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी स्पष्ट केले आहे। ओके, मंत्री तटकरे म्हणाल्या की अर्जाची प्रक्रिया करत असताना काही तांत्रिक अडचणीमुळे मराठी भाषेतील अर्जाचा विषय चर्चेला आला होता, परंतु ही तांत्रिक अडचण संबंधित बँकेने सोडली आहे, त्यामुळे मराठीमध्ये केलेले अर्ज स्वीकारले जाणार आहेत। मराठीतील अर्ज नामंजूर किंवा अमान्य होणार नाहीत। मराठीमधील अर्ज पुन्हा इंग्रजी भाषेत करावे लागतील। अशा प्रकारच्या अपप्रचार पसरण्याची येत आहे, म्हणजे अफवा पसरण्यात येत आहे। अशा कोणत्याही अफवाला पात्र महिला अर्जदाराची बळी पडू नये असे सांगून मराठीत केलेले अर्ज पुन्हा इंग्रजी भाषेत करण्याची आवश्यकता नसल्याचेही मंत्री तटकरे यांनी यावेळी सांगितले आहे। ही 2 महत्त्वाचे मुद्दे आहे मित्रांनो। ही 2-3 दिवसापासून खूप ट्रेंडमध्ये चालत होते की मराठीत केलेले अर्ज तुमचे रिजेक्ट झालेले आहे आणि तुम्हाला डबल इंग्लिशमध्ये भरावं लागतील। आणि दुसरा विषय मित्रांनो की तुमच्या खात्यामध्ये 1 रुपया ट्रान्सफर होणार आहे, असं काही नाही। फक्त तांत्रिक अडचणीमुळे फक्त तुमच्या खात्यामध्ये 15 ऑगस्टच्या अगोदर तुमच्या खात्यामध्ये 1 रुपया ट्रान्सफर करण्यात येणार आहे। आणि ज्या महिलेच्या खात्यामध्ये 1 रुपया ट्रान्सफर झालेला आहे मित्रांनो त्याला पुढचा हप्ता 15 ऑगस्ट दिवशी किंवा 1-2 दिवस मागं पुढं 100% तुमच्या खात्यामध्ये ट्रान्सफर करण्यात येणार आहे। बस मित्रांनो आजच्यासाठी इतकंच। जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद।